गुड मॉर्निंग सर्वांना. माझं नाव गोटीकर वैष्णवी. मी खेडल्यावरून निफाडवरून आहे. अ, तर वेलनेस फॅमिली जॉईन करायचं कारण हेच का वाढलेलं वेट आणि मला थायरॉइड पण होता, पीसीओडीचा पण प्रॉब्लेम. तर वेलनेस फॅमिली मध्ये येऊन माझं हे सगळे प्रॉब्लेम दूर झाले. मी एक 3 वर्षापासून या फॅमिलीमध्ये आहे आणि फॅमिलीमध्ये येऊन माझं 15 किलो वेट कमी केलंय. आणि त्यावेळेस जेव्हा वेट जास्त होतं तेव्हा दम पण लागायचं मला, आणि आता दम पण लागत नाही. आणि जो आळस होता तो आळस, याचं सगळं श्रेय पुन्हा मॅडम सुरेखा मॅडम यांना जातं. येस मॅडम. खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलाय. येस तर 15 किलो वेट लॉस करण्याच्या आधी सुरुवातीला वजन किती होतं मॅडम? सर माझं 79 वजन आहे. 79. येस आणि वय? वय माझं आता 25 रनिंग. येस, सुरुवात केली त्यावेळेस 22 होतं, 3 वर्षापूर्वी. येस, तर 22व्या वर्षामध्ये 80 वजन झालं होतं, 79. आणि पीसीओडीचा आणि थायरॉइडचा सुद्धा त्रास होता. तो आता पूर्णपणे बंद झाला, बरोबर ना? येस, खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलाय मॅडम. तर याच्यासाठी आपण काय काय न्यूट्रिशन घेतले मॅडम? सर मी फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 हे 3 महिने तर कंटिन्यू केलं. नंतर 21 डेजचं चॅलेंज पण घेतलं होतं त्यामध्ये. त्या चॅलेंज मध्ये पण मला यश आलं चांगलं. ट्वेंटी वन फॉर्म्युला 1 ट्वेंटी वन डे चॅलेंज मध्ये किती वजन कमी केलं होतं? त्यावेळेस 6 kg केलं. 6 किलो 21 दिवसामध्ये. यस यस, 21 डेज. खूप छान अमेझिंग. यस, आपण मॅडमचा जुना फोटो आहे तो पाहू शकता. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी वेगळी फॅमिली जॉईन केली होती त्यावेळेसचा आणि आताचं वर्कआउट करताना जर आपण पाहिलंच आहे, परंतु हा त्यांचा जुना फोटो आहे. फोटो कोणाचा आहे, तुमचाच आहे का? माझाच आहे सर. सर ऍक्च्युली हा फोटो मी मॅडमकडे दिलेला ना. यस, तर पाहू शकता 79 किलो वजन ज्यावेळेस होतो त्यावेळेस शरीरावरती चरबी असेल म्हणा किंवा फॅटी पर्सन लगेच जाणून येतो, परंतु ज्यावेळेस 15 किलो वेट लॉस केले त्यानंतरचा रिझल्ट अमेझिंग असा बदल आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. जास्त खूप छान मॅडम, अमेझिंग. तर जे कॉलवरती नवीन नवीन गेस्ट जॉईन होत असतात किंवा नवीन गेस्ट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, किंवा लेडीज आहेत ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे किंवा बाकीचे पण त्रास असतात त्यांच्यासाठी काय सांगाल? तर त्यासाठी तर मी सांगेल की आपलं न्यूट्रिशन तर बेस्ट आहे. आणि जर कंटिन्यू जर ठेवलं तर मग प्रत्येकाला रिझल्ट हा येईलच. जर आपण जर कंटिन्यू जर ठेवलं नाही, वर्कआउट किंवा सगळं आपलं डायट फॉलो केला नाही, रिझल्ट येणारच नाही, शक्यतो तरी येणारच नाही. तर सातत्य प्रत्येक ठेवलं पाहिजे. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलेला आहे. असंच वेलनेस फॅमिलीशी जोडून राहा आणि इतरांना जसं तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे तसंच इतरांना सुद्धा आरोग्य देत राहा.